चला नेवरे क्रिकेट संघाचा एक्स्ट्रा खेळाडू इथं पाठवायचा आहे. दीपक बाकरे स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्रायकरला अभि खराडे. गोलंदाज धुरा सांभाळतो संघाकडून पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजीला. डॉक्टर साठे गोलंदाजी करतील संघाकडून पहिलं षटक घेऊन. सुपंत चषक क्रिकेट स्पर्धेचा या वर्षीचा चौथा दिवस आणि यंदा ही स्पर्धा चौथ्या पर्वामध्ये खेळली जाताना आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉक्टर साठे, अतिशय वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर अगदी खाली देखील राहतोय. बॅट्समन दीपक बाकरेंनी बॅट फिरवली, चेंडू बॅटच्या जवळून जातोय विकेट किपरकडे. पहिला चेंडू डॉट टाकला गेलाय, निर्धाव टाकला गेलाय. पुन्हा गोलंदाजीला डॉक्टर साठे गोलंदाजी करतील या षटकातील. पुढचा चेंडू ओव्हरपेच चेंडू, हल्ला चढवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतोय, टिपतोय झेल. वन ऑफ ब्रिलियंट कॅच. धन्यवाद डीजे. निश्चितच या ठिकाणी ओव्हरपिच चेंडू टाकला गेला. निश्चितच फलंदाला आमंत्रित केलं गेलं मारण्यासाठी आणि जे फिल्डिंगमध्ये जे जाळं लावलं त्या जाळ्यामध्ये निश्चितच सावध सापडले. फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक लागतो पहिला. एक गडी बाद, धावसंख्या 0 धावसंख्येवर. पुन्हा या षटकातील डॉक्टर साठे गोलंदाजी करतील. पुढचा चेंडू घेऊन उजव्या हाताने वर दिगटचा मारा करतील. तिसरा चेंडू घेऊन दावकुरा फलंदाज आलाय फलंदाजीला. विशाल येतो फलंदाजीला स्ट्राईकवर. पिसेवाडी क्रिकेट संघाला इथं बॅटिंग करण्याची संधी दिली गेली. टॉस नेवरे सिंगानं जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाजी करतील डॉक्टर साठे. समोर येतो फलंदाज दावकुरा फलंदाज विशाल. थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर सफल झाले. मारायचा प्रयत्न, नो बॉलचा इशारा पंचांकडून होतोय. नो बॉलचा इशारा. मला वाटतं 90 डिग्रीमध्ये 3 खेळाडू होते, त्याच्यामुळे पंचांनी हा नो बॉल घोषित केलाय. धावसंख्येची 1 धाव इथं येईल आणि निश्चितच फलंदाला मात्र संधी असेल फ्रीजची. टोटल धावा 2 चेंडूमध्ये झाल्यात. 1 धावा. पुढचा चेंडू टाकला जाईल. ओव्हरपिच चेंडू, सरळ बॅटने फटका टोलवलाय. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेषा, निश्चितच पार करेल पहिल्या बाउन्सवर. चेंडू जाईल 4 धावा. चौकार येतोय. पुन्हा डॉक्टर साठे. विशालला मात्र पहिल्या चेंडूवर विशालने आक्रमण हल्ला चढवलाय. चेंडू मात्र खेळलाय तो लॉंग ऑफ. एक पहिला चेंडूवर चौकार वसूल केला गेला फलंदाजाकडून. पुन्हा डॉक्टर साठे गोलंदाजी करतील फलंदाज विशालसाठी. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज. अतिशय भिन्न चेंडू, वेगवान चेंडू होता. फलंदाला मात्र आडवा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू अगदी बॅटच्या जवळून जातोय विकेट किपरकडे. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू टाकला गेलाय. 4 चेंडू टाकले गेलेत. धावा बनवल्या गेल्यात 5 धावा. एक अवांतर धावा नो बॉलच्या स्वरूपात मिळाली. एक चौकार देखील फलंदाने खेळला होता विशालने लॉंग ऑफला. पुन्हा मारायचा प्रयत्न, हेच लागलीये. पाहूया क्षेत्ररक्षक विकेट किपरच्या हातून झेल सुटतोय आणि गेला तो थेट विकेट किपरच्या मागे चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. दरम्यान धाव घेण्याचा कुठलाच प्रयत्न फलंदाज विशालकडून झाला नाही. धावसंख्या अजूनही थांबली ती. 5 चेंडूचा खेळ झाला. धावा झाल्यात फक्त 5 धावा. नेवरे क्रिकेट संघ विरुद्ध आपण लढत पाहतो पिसेवाडी क्रिकेट संघाची. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज असतील गोलंदाज. अकुट टप्प्याचा चेंडू, सरळ बॅटने फटका टोलवला. चेंडू जातो बॉलरच्या मागे. लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ वरून येतोय. दरम्यान लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षण केलं जाईल. चेंडू फेकीपर्यंत 2 धावा निश्चित देतील. 2 धाव्यांनी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती 7 धावसंख्येवर. पहिल्या षटकाचा खेळ इथं पूर्ण होतोय. पहले ओवर का खेल बिल्कुल पूरा हो चुका है. स्कोर है केवल 7 रन, 1 विकेट के नुकसान पे.
माननीय तथा आदरणीय श्री सुधाकर पंत परिचारक, पांडुरंग सहकारी सहकार कारखाने के कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक, एमडी एसोसिएशन महाराष्ट्र राज्य के उपाध्यक्ष माननीय तथा आदरणीय डॉक्टर यशवंत जी कुलकर्णी, इनके जन्मदिन के अवसर पर ये क्रिकेट टूर्नामेंट जो चल रही है सुपंत चषक क्रिकेट टूर्नामेंट यहाँ पर श्रीपुर के मैदान में खिलाई जा रही है। ये टूर्नामेंट का चौथा साल है, चौथे साल का लगभग चौथा दिन और आज का दिन यानी कि लीग मैचेस का मेरे ख्याल से नॉकआउट मैचेस का बिल्कुल इसके बाद कल जो मैचेस होंगे दो बचे हुए मैच दूसरे दिन में जो बरसात गिरी थी उस बरसात के बाद दो मैचेस नहीं हुए थे, वो मैचेस कल होंगे और उसके बाद दो सेमीफाइनल और फाइनल का मैच कल ही होगा। वहां पर गोलंदाजी लाला जावेद, जावेद, ओहो हो क्या शॉट है। इसे क्रिकेट में कहते हैं घुटना टेक और तमाशा देख वाला स्ट्रोक निकलता बा। थैंक यू डीजे। डब्बे में डब्बा, डब्बे में केक और घुटना टेक और ये सत्कार दे का बहुत ही बेहतरीन स्ट्रोक निकलता बा, लाजवाब स्ट्रोक निकलता बा, सुपर से ऊपर स्ट्रोक निकलता बा। हवाई यात्रा पर विशाल ने गेंद को मारा, अभी ने यहां पर छक्का लगाया, फिर से उसी दिशा में बैक टू बैक निकलता बा और एक छक्का। मानो कि टीवी में जिस तरह से एक्शन रिप्ले देखते हैं, लेकिन इस बार पहला बैट से मारा, अब खड़े होकर मारा। ये फुल पावरफुल जबरदस्त स्ट्रोक निकलता बा, बैक टू बैक निकलने वाला और एक छक्का निकल रहा है। हमारे सम्मानीय तथा आदरणीय ऑर्गेनाइजर जिनके प्रेरणा से ये टूर्नामेंट जो चल रही है, सन्माननीय तथा आदरणीय राजरत्न बापू नाईक नवरे यांचे देखील इथे शुभागमन झालाय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल। बॉल टाकायचे, मला वाटतं बॉल चिखलामध्ये गेला, त्याच्यामुळे दुसऱ्या चेंडूची मागणी तिथे गेली। दोन खणखणीत असे षटकारानंतर धावसंख्या मात्र वाढली आहे, ती पुढे जाते ती 19 धावसंख्येवर। पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा दिल्या गेल्या, तर या षटकाच्या दोन चेंडूवर दोन खणखणीत असे षटकार मारले गेले, त्याच्यामुळे धावसंख्येमध्ये उसळी इथे मिळतीये। ये बिल्कुल बल्लेबाज ने जिस अंदाज की बैटिंग की है वहां पर अभिजीत अभी बहुत जबरदस्त अंदाज में खेल रहे, लगातार 2 गेंदों में 2 छक्के जड़ चुके हैं। ये गेंद फुल टॉस गेंद थी, कमर के ऊपर भी फेंकी जा रही है। ये तीसरी गेंद पर तीसरा कर्रारा सुपर से ऊपर हवाई यात्रा पर गेंद को भेजा जा रहा है और इस गेंद पर 7 आएंगे और 7 के साथ टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ कुल स्कोर 26 की योग पर। और नीचे थी 2 गेंदों में 19 रन आए, दोनों चेंडूमध्ये 19 धावा खर्च करतोय गोलंदाज जावेद। जावेद की काफी महंगी गेंदबाजी। फिर से इस बार लगातार तीसरी गेंद पर तीसरा गगनचुंबी स्ट्रोक निकलता हुआ, 14 लगातार, माफ करना 4 गेंदों में 4 छक्के जड़े हैं। अभिजीत खराड़े बहुत ही नामचीन खिलाड़ी हैं, आइकॉन खिलाड़ी हैं, निमगांव के ये खिलाड़ी हैं अभिजीत खराड़े। आपको याद होगा इंटरनेशनल क्रिकेट में एक ओवर में सबसे ज्यादा कितने रन बने थे, तो निश्चित ही अपना रणजी मुश्ताक अली ट्रॉफी में वहां पर महाराष्ट्र के बिल्कुल ऋषिकेश कानाटकर के नाम पर 43 रनों का रिकॉर्ड है ओवर में, जिसमें 7 गेंदों पर 7 छक्के जड़े थे। इन्होंने 3 गेंदों में 4 छक्के मारे हैं। क्या उसकी रिकॉर्ड की बराबरी यहां पर होगी, देखेंगे क्या होता है। पुन्हा या षटकातील जावेदचा पुढचा चेंडू टाकला जाईल, पुन्हा हवेत। इथं मात्र अभिजीत खराडे बरसतोय, इथं मात्र अभिजीत खराडे तो गरजतोय। क्या लाजवाब, क्या ब्यूटीफुल, एक्सलेंट, वंडरफुल, लाजवाब बैटिंग चल रही है। तो अभी जोत के बैट से निकलने वाला ये 4 गेंदों में 5 छक्के लगे हैं, एक नो बॉल पर भी छक्का लगाए हैं वहां पर। फिर से देखना गेंदबाजी गिरने गिरिया, ये गेंद इस बार ये तो भी फुल टॉस थी लेकिन सही तरह से लाभ नहीं ले पाए। मेरे ख्याल से अगर ये गेंद को ऑन साइड में मारते ताकत ज्यादा लगती, सीधा खेला इसलिए सिंगल मिलेगा और इस सिंगल रन के साथ स्कोर में इजाफा होता हुआ टोटल स्कोर
39 रन 39 धाबा झाल्यात. आखिरी गेंद लेकर जावेद गेंदबाजी करेंगे. कहीं जाकर जावेद को थोड़ी सी राहत की सांस मिली होगी, क्योंकि लगभग 4 गेंदों में 5 छक्के लगने के बाद 5वीं गेंद पर सिंगल आया. अभी भी उन्होंने 5 गेंदों में करीबन 32 रन खर्च किए हैं. इस टूर्नामेंट का सबसे महंगा ओवर हम देख रहे हैं इस वक्त. ओहो, हेलीकॉप्टर लगाने की कोशिश, हवा में गेंद नीचे, खिलाड़ी देखिए ये थोड़ी सी जल्दबाजी, वहां पर कैच पकड़ने की जल्दबाजी खिलाड़ी की ओर से हो रही है. नतीजा 1 की जगह पे 2 रन लेने का मौका बनता हुआ और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 41 रन. जहां तक की ओवर्स की बात करना चाहेंगे, 2 ओवर पूरे हो चुके हैं. दोनों षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल धावा झाल्यात 41 धावा. डॉक्टर प्रमोदजी पवार साहेबांचं देखील तो शुभागमन झालंय. त्यांचं देखील मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. आदरणीय डॉक्टर प्रमोद पवार सरांचं सहर्ष स्वागत असेल. त्याचबरोबर दत्तनगर खंडाळी क्रिकेट संघाचे एक नामवंत असे खेळाडू, अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये आपला संघ घेऊन येणारे श्रीनाथ खटके सावकार हे देखील सामना पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत असेल. चला सावकार, तुम्हाला इथं आमचे राजरत्न भैया बोलवत आहेत. कृपया आपण इथे यायचं स्टेजवर. सावकार, निश्चितच धावसंख्येचे मला वाटतं तब्बल 41 धावा 2 षटकानंतर. यहाँ पर देखना है गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए, नए ओवर की शुरुआत करने के लिए नवीन षटक घेऊन आलाय गोलंदाजीला. चला, नेवरे क्रिकेट संघ बॉलरचं जरा नाव कळवायचंय. मित्रा, बॉलरचं नाव सांग. नागनाथ. तो नागनाथ को गेंदबाजी करने के लिए बुला जाता बा. नागनाथ आएंगे गेंदबाजी करने के लिए. खुद के कोटी का बिल्कुल पहला. ये गेंद खराब फेंकी गई पैरों के पास और बल्लेबाज ने उसका पूरा बेनिफिट ले लिया. गेंदबाज दिशा से भटके और गेंद को पड़े फटके और सीधी गेंद बॉल के बाहर जा रही है. 4 रन के लिए आगे बढ़ता बस स्कोर. टोटल स्कोर 45 रन 45 धावा. अभी जो यहां पर व्यक्तिगत 35 की पारी पे बैटिंग कर रहा है. अभिजीत खराड़े एक जबरदस्त बैटिंग कर रहा है. बिल्कुल मैदान में तूफानी पारी चल रही है, तेज तूफानी पारी. अब तक मेरे ख्याल से अभिजीत ने यहां पर अपने पारी में 5 छक्के, 1 चौका और 1 सिंगल रन बनाए हैं 35 की पारी पे. ओहो, फिर से लॉफ्टेड स्ट्रोक. ये तो फ्लैट छक्का निकलता हुआ. क्या जबरदस्त बैटिंग चल रही है इस बार. निश्चितच सर्वाधिक षटकार एका सामन्यात मारण्याचा रेकॉर्ड मात्र मला वाटतं लवली केकेच्या नावावर आहे, ज्याने या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक पूर्ण केलं होतं. फुल टॉस और ये मिल सकती है विकेट या नहीं, लेकिन हाफ बॉल ने स्ट्रोक तो जरूर था, लेकिन जब तक कि बॉलर जाकर गेंद को फील करते 2 रन लेने का अवसर बनता बा और इन दोनों के साथ स्कोर आगे बढ़ता बा. टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता बा 53 की योग पर. अभी जो यहां पर बिल्कुल व्यक्तिगत 43 रन की पारी पे बैटिंग कर रहे हैं. 9 गेंदों में 43 रन, मेरे ख्याल से 12 गेंदों में 50 का रिकॉर्ड है इस मैदान में. 12 गेंदों में 50 रन का रिकॉर्ड है. ये मानना चाहते हैं हल्का सा एज लगा वहां पर विकेट कीपर के पीछे गेंददार के फील्डर वहां पर तैनात है. रन बनाने की कोई गुंजाइश नहीं और अभी भी रुका हुआ स्कोर इस वक्त लगभग 53 रन 53 की योग पर. 53 धावा झालाय. षटक टाकलं जातं. तिसऱ्या षटकातील मला वाटतं बहुधा हे 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी करतोय बॉलर नागनाथ. अभिजोत के लिए ओहो, सुंदर चेंडू मारायचा प्रयत्न. इथं चेंडू निर्धाव टाकला गेला. सुंदर चेंडू कमबॅक करण्याचा गोलंदाज नागनाथ.
पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू ओ आगे चला गया लॉफ्टेड स्ट्रोक एक पाउल पुढे सरसावत निश्चित ही बल्ले के बीचों बीच लेकर सुपर से ऊपर स्ट्रोक निकलता हुआ और ये बिल्कुल बल्लेबाज की तारीफ करने की आगे बढ़ता हुआ स्कोर 59 की ओर पर बल्लेबाज 49 की ओर पर 12 चेंडूमध्ये 49 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. डीजे एक बिन थांबायचं आहे. जुने चेंडू नाही आहेत बघा तो पक्की असेल तर पक्कीमध्ये टाकून द्या हा चेंडू. सूरज पक्कीमध्ये टाकून आलाय का पंच सूरज सर आणि त्याचबरोबर कार्तिक सर या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहताना पाहतोय. माझे सहकारी गुणलेखक नितीन सर माझ्यावर स्कोरिंग करताना आपण पाहतोय. धाव नोंदक ऑनलाइन स्कोर मैनुअल स्कोरर का काम कर रहे हैं और अभी भी रुकावट स्कोर इस वक्त लगभग 59 रनों की योग पर 59 रन 3 ओवर बिल्कुल पूरे हो चुके हैं. करीबन मानो कि हर ओवर में ये टीम 20 रन के आसपास रन रेट चल रहा है. प्रति ओवर 20 रन के आसपास रन रेट चल रहा है. तर निश्चितच माननीय तथा आदरणीय डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त सुपंत चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. सुपंत चषक क्रिकेट स्पर्धेचा आजचा 4था दिवस. 4थ्या दिवसातील लढत क्रमांक इथं पाहतोय. दुसरी लढत पाहतोय नेवरे क्रिकेट संघ विरुद्ध पिसेवाडी. सन्माननीय प्रथमेशजी लोंढे कृपया जर तुम्ही ग्राउंडमध्ये असाल तर कृपया जुन्या बॉलची थोडीशी व्यवस्था करायची आहे. जुने बॉल जे कुठे ठेवले असतील त्यांच्याकडे मागून घ्यायचे आहेत. प्रथमेशजी लोंढे ऑफ्टनचा बाहेर येतो चेंडू सरळ फटका टोलोला चेंडू जातो बॉलरच्या मागे लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एक सिंगल धाव निश्चितच येईल. सिंगल धावनिशी संघाची वाढती धावसंख्या पोहोचली ती पुढे जाते. टोटल धावा त्याला 60 धावा. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत फक्त लवली केकेच्या नावावर या स्पर्धेमध्ये अर्धशतकी खेळी आहे. त्याच्यानंतर एक पाऊल दूर असेल. लवली केकेने 12 चेंडूमध्ये 50 धावा पूर्ण केल्या होत्या आणि आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 49 बनवल्या. म्हणजे लवली केकेचं रेकॉर्ड अजूनही इथंच म्हणजेच आहे. इथं खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा. नो बॉल +6 आएंगे पूरे के पूरे. ये मिलेंगे 7 रन. 7 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 67 रन. और अभिजोत का यहाँ पर अर्धशतक पूरा हो रहा है. अभिजोत का अर्धशतक. पुन्हा या षटकातील पुढचा चेंडू टाकला जाईल. ये तो बहुत खराब है लेकिन मारा इस बार 4 रन के लिए. तो इस 4 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर इस वक्त लगभग पहुंचता हुआ. कुल स्कोर 71 रन 71 रन 71 धावा झाल्यात. 71 रन लॉस ऑफ ओनली 1 विकेट. जरा तिथं प्रॅक्टिस करणारे जरा बॉल टाका आतमध्ये. मॅच इथे थांबली 2 मिनिट. आत बॉल टाका प्लीज. आत बॉल टाका. मॅच आपल्याला थांबवायची नाही आहे. तुम्हाला परत नंतर आम्ही बॉल देऊ.
नवीन देऊ का? चला बॉल आलाय, जुना चेंडू परत मैदानात येतोय. फिर से देखना गेंदबाजी करने के लिए गेंद. ओहो, फिर से मारा लंबा लंबा, काफी दूर मारा इस बार और इस छक्के के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. टोटल स्कोर 77 रन, 77 रन. जिगरबाज ग्रुपचे जे सदस्य आहेत त्यांना विनंती की कृपया बाउंड्रीवर थांबायचं. आपण जरा चेंडू आत टाकण्यासाठी लवकर सहकार्य करायचंय. जिगरबाज ग्रुपचे जे सर्व सदस्य आहेत कृपया आत टाका लवकर बॉल. फिर से देखना गेंदबाजी करने के लिए गेंद. ये कैसी गेंदबाजी है भैया, बिल्कुल सामने ही पटक रहे गेंद को. नो बॉल का इशारा. 84 रन, 84 रन. फिर से देखना गेंदबाजी का आक्रमण संभालने के लिए बॉलर तैयार हुए यहां पर अपने ओर की अगली गेंद लेकर. ये कैसी गेंदबाजी है कुछ समझ नहीं आ रहा है. दिखना है वहां पर फील्डर गेंद के नीचे चले जा रहे हैं, वहां पर अच्छी फील्डिंग. नो बॉल का इशारा और यहां पर नो बॉल का इशारा. 85 रन, 85 रन. दो बीमर हो चुके हैं तो इसलिए बॉलर अब बॉलिंग नहीं करेंगे, नहीं कर सकते रूल्स के हिसाब से देखा जाए तो. निश्चितच 2 चेंडू या षटकामध्ये बीमर टाकले गेले, त्याच्यामुळे गोलंदाज इथून गोलंदाजी करू शकणार नाही. पंचाने ते गोलंदाजाला थांबवलंय आणि पाहूया. मला वाटतं या डावातील शेवटचे अजूनही 2 चेंडू मला वाटतं बहुधा शिल्लक आहेत. 3 आहेत का? ठीक आहे. टोटल 79 धावा झाल्यात, माफ करा 79 धावा, 79 रन. पायकडे आलाय चेंडू, फटका खेळलाय. पाहूया क्षेत्ररक्षक, अतिशय वेगवान फटका. 4 धावा येतील. या 4 धावांची संघाची वाढती धावसंख्या पोहोचली होती 83 धावसंख्येवर. थँक्यू डीजे. अतिशय भिन्नाट फटकेबाजी आपण पाहतो या सामन्यामध्ये. निश्चितच वादळी खेळी साकारतोय अभिज्योत. ओ सुंदर चेंडू फसवला गेलाय फलंदाला, इथं मात्र निर्धाव टाकला गेलाय. या डाबातील शेवटचा चेंडू घेऊन गोलंदाजी करतो. पुन्हा या षटकातील पाहूया या सिक्सर किंग लगभग मेरे ख्याल से उन्होंने 10 छक्के लगाए, पूरे के पूरे 10 छक्के अकेले ने लगाए. और इस बार ये शॉर्ट पिच गेंद फिर से लगा दिया, लंबा छक्का निकलता हुआ और व्यक्तिगत 81 की योग पर अभी जो नॉट आउट रहे, एक खाली अकेले ने 81 रन बनाए हैं वहां पर और टोटल स्कोर 89 रन. 89 धावांमध्ये 81 धावा नाबाद खेळी साकारतोय. चला जिगरबाज ग्रुपचे सर्व सदस्य कृपया आपल्या जिगरबाज ग्रुपचे जे सदस्य आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे. वैयक्तिक 75 धावाची खेळी साकारली आहे फलंदाजाने. 75 धावाची खेळी साकारली आहे. मला वाटतं सागर मोहिते, आज सोहन मोहिते टोटल धावा झाल्यात मला वाटतं 89 झाल्यात. 90 धावाचं आव्हान आहे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये. मला वाटतं सोहन मोहिते आज याचा वाढदिवस आहे. सोहन तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील. सोहन जी आप जिएंगे हजारों साल, साल के दिन होंगे 50,000. आपको जन्मदिन की बहुत बहुत शुभकामनाएं.
बातम्यांच्या माध्यमातून बघितलं तर इथे अभिज्योत खराडेनं तेच रौद्र रूप दाखवलं. पहिला चेंडू फुलटॉस होता, खेळला मिड विकेटला, तिथे धावा काही मिळतील. नेवरे विरुद्ध पिसेवाडी अशी मॅच आहे. पिसेवाडीचा अभिज्योत खराडे त्यानं खरं तर आज गोलंदाजांची पिसं काढली अक्षरशः. काय फलंदाजी होती ती, डोळे दिपवणारी रोषणाई होती ती, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी होती, डोळ्याचं पारणं फेडणारे होते, डोळे तृप्त करणारे होते. क्षणभर असं वाटत होतं की डोळे खोटं बोलतायत की काय, आपण जे बघतोय ते कदाचित स्वप्न आहे की काय. अभिज्योत खराडेला आपण पाहिलं आणि आता पाहायचं इथे नेवरे संघ पिसेवाडी संघाला कसं प्रत्युत्तर देईल. तर धावफलक मात्र 2 धावा आहेत. विजयासाठी टार्गेट खूप मोठं आहे, 90 धावांचं टार्गेट आहे. काल 85 धावा सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं MD11 श्रीपूर संघानं बनवल्या होत्या बारामती संघाविरुद्ध. यानंतरचा सामना नगरसेवक राहुल आप्पा 11 शिरूर संघ. आपण टॉसला चला. आणि अजून भाळवणी संघ, भाळवणी शिरूर संघाच्या खेळाडूंना विनंती, संघनायकांना विनंती, आपण टॉसला चला ताबडतोब. पहिलं षटक सुरू आहे. पाहता पाहता ही 4 षटकं संपून जातील आणि लगेच आपल्याला तिसरी मॅच सुरू करायची आहे. आज वेळ आपल्याकडे कमी आहे. आज जवळपास 9 मॅचेस आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि त्यामुळं सगळ्या संघांकडून आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अभिज्योत खराडे ॲज अ बॅट, ॲज अ बॉल, सगळ्या प्रकारांच्या आघाड्यावरती या खेळाडूंना आपली चमक दाखवली. पहिल्या षटकामध्ये एक वेगवान अर्धशतक आणि मोठं अर्धशतक होतं ते, मला वाटतं जवळपास 75 काहीतरी धावा बनवल्यात. 81 धावांची खेळी, 75 धावांची खेळी साकारली होती अभिजित खराडेनं. फक्त षटकार, फुलटॉस, क्षेत्ररक्षक तिथे आणि होईल कॅच. पहिला फलंदाज बाद. मोनेश संघनायक चला. शिरूर संघाचे संघनायक दाखल होत आहेत आणि भाळवणी संघाचे संघनायक देखील दाखल झालेले आहेत. होणार आहे यानंतरची मॅच. नगरसेवक राहुल आप्पा 11 शिरूर विरुद्ध भाळवणी असा सामना या मैदानामध्ये इथे सुरू होणार आहे. संघनायक इथे आपण बघतोय. पोलीस अधिकारी सुदाम खोडदे साहेबांचं मनपूर्वक स्वागत. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. सन्मान्य श्रीनाथ जी सावकार, दत्तनगर खंडाळे संघ मालक यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होतोय. 2 तगड्या फौजा एकमेकांच्या समोर. भाळवणी विरुद्ध शिरूर. नगरसेवक राहुल आप्पा 11 विरुद्ध भाळवणी आणि टॉस जिंकलाय नगरसेवक राहुल आप्पा 11. टॉस जिंकून त्यांनी स्वीकारले प्रथम क्षेत्ररक्षण. एखाद्या खेळाडूचा आत्मविश्वास दुणावला की त्याला रोखणं कठीण जातं आणि तेच इथे आपण पाहिलंय. 75 धावांची झंझावाती खेळी उभा करणारा खेळाडू निमगाव मगरचा खेळाडू आहे. मात्र आज ॲज अ आयकॉन तो पिसेवाडी संघाकडून इथे दाखल झालाय आणि धमाल फलंदाजी पाठोपाठ गोलंदाजी करताना देखील 2 फलंदाज पहिल्या षटकामध्ये त्याने टिपलेत. दोन्ही संघ आपण डगआउट मधूनच मैदानामध्ये खेळायला जायचे, लक्षात ठेवा. शिरूर भाळवणी, शिरूर भाळवणी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती, दोन्ही डगआउट्स मध्ये आपण येऊन थांबा. यानंतर विना विलंब म्हणजे एक मॅच संपल्याबरोबर 2 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढची मॅच सुरू करायची. त्यामुळे दोन्ही संघाने तयार राहा. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू झालेलं आहे. 3 षटकं फक्त राहिलेली आहे, त्याच्यानंतर तुम्हाला खेळायचे. तर बघा मैदानामध्ये धावा मात्र आहेत 2 आणि 2 फलंदाज बाद झालेत. नेवरे संघ अडचणीत मध्ये आहे.
परिस्थिती खूपच कठीण दिसते, मात्र या कठीण परिस्थितीवरती सुद्धा मात करता येते. कुठली परिस्थिती थांबून राहत नाही. मात्र इथे जर या परिस्थितीमध्ये काही सुधारणा करायची असेल तर कुणीतरी एक फलंदाज त्यानं जबाबदारी घेणं गरजेचं आहे. बॅकफूट वरून चेंडू उचललाय, अर्थातच हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरला डीप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचणार आहे. 2 धावा प्राप्त होणार आहेत. आणि आज आपल्याला अत्यंत दिग्गज खेळाडूंचा खेळ बघायला मिळणार आहे. अभिजित खराडेनं सगळ्यांचं वेड पळवलंय, तर सबंध क्रिकेट विश्वाला वेड लावणारा खेळाडू, टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर, सोलापूरचा सुपुत्र कृष्णा सातपुते आज मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. कृष्णा सातपुते यांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये या. आम्हाला अभिमान आहे आमच्या सुपुत्राचा. आज कृष्णा सातपुते जगभर टेनिस क्रिकेटला घेऊन जातोय, या खेळाची श्रीमंती वाढवतोय. तर कृष्णा सातपुते यांचं श्रीपूर नगरीमध्ये स्वागत, सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. येतोय ना, कृष्णाचं आगमन इथे होतंय आणि निश्चित स्वागत करू, सत्कार करू, निश्चित सन्मान करूया. कुर्डुवाडी सोलापूरचा सुपुत्र आज टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला भव्यता प्रदान करतोय, याचा निश्चित प्रकारे आम्हाला अभिमान आहे. ISPL मध्ये देखील आम्ही कृष्णाला बघितलं, सचिन तेंडुलकरच्या समवेत, अनेक स्टार्स, दिग्गज सुपरस्टारच्या समवेत. आणि सर्वजण ज्यावेळेस कृष्णाचं कौतुक करतायत, इंटरनॅशनल कमेंटेटर्स कौतुक करतायत, तर निश्चित ही आपला ऊर अभिमानानं भरून येणारी घटना आहे. कृष्णा सातपुते यांचा सन्मान पुष्पहार अर्पण करून, पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. राजरत्न बापू नाईकनवरे, नितीनजी मिस्कर या सर्वांच्या शुभ हस्ते या मंचावरती श्रीपूर नगरीमध्ये कृष्णा सातपुते यांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. निश्चित स्वागत आणि भरपूर शुभेच्छा. अजून असंच क्रिकेट आपण वयाच्या 100 वर्षांपर्यंत खेळत राहा. आणि ज्या फॉर्म मध्ये कृष्णा सध्या खेळतायत, असं वाटत नाही की ते पुढच्या 5-50 वर्षात रिटायर होतील. फलंदाज बाद होतोय. धावफलकावरती 15 धावा आहेत आणि एका बाजूला 4 फलंदाज गमावलेले आहेत, बरोबर. चला, गोलंदाज नवीन षटक टाकणार आहे. विच मॅन, गोलंदाजाचं नाव सांगा. नेवरे संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि याबरोबरच उंच आकाशामध्ये चेंडू बरोबर सीमारेषेच्या बाहेर साधावा. सोलापूरचे दुसरे सुपुत्र अलीकडे डावखुऱ्या हातानं गोलंदाजी फलंदाजी करत टेनिस विश्वावरती एक आपलं नाव सुवर्णाक्षराने कोरणारा खेळाडू, ठसा मजबूत करणारा खेळाडू, अर्थातच प्रथमेश राठोड यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आज प्रथमेश राठोडला देखील याचा आयकॉन आपण बघणार आहोत. सगळेच दमदार आयकॉन आज आपल्याला या मैदानामध्ये बघायचे आहेत आणि निश्चित प्रकारे आजचा दिवस सुद्धा मोठा आकर्षक असणार आहे. तर षटक सुरू आहे.
तिसऱ्या क्रमांकाचं धावफलकावरती 23 धावा आहेत. तब्बल 90 धावांचा पाठलाग करायचा आहे. आज एक 75 धावांची एक नेत्रदीपक खेळी मैदानामध्ये साकारली अभिज्योत खराडेनं. त्याचबरोबर आयकॉन आयुब शेखला देखील आपण आज बघणार आहात. असे सुपरस्टार सोलापूरकर आज इथे बघायला मिळणार आहे. आयुब शेखला सोलापूर जिल्ह्यातला बायकर मॅन म्हणून ओळखलं जातं. आयुब शेखला इथे आपण बघणार आहोत. सोलापूर जिल्ह्यातलेच हे सगळे खेळाडू आहेत. मग अभिज्योत खराडे असेल, कृष्णा सातपुते असेल, प्रथमेश राठोड असेल, आयुब असेल, तर या सगळ्या सोलापूरकरांना आपण याचा आयकॉन आज विविध संघांच्या माध्यमातून बघणार आहोत. प्रेक्षकांसाठी देखील आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असेल. उद्या तर आपल्याला सेमीफायनल बघायच्या, त्या अगोदर दुसऱ्या दिवसाच्या उपांत्यपूर्व फेरीचे देखील 2 सामने राहिले, ते देखील आपल्याला बघायचे. एकूण आजचा आणि उद्याचा दिवस संस्मरणीय असणार आहे, हे देखील तितकंच खरं आहे. फटका खेळ आहे, मात्र एकच धाव प्राप्त होऊ शकते आणि धावफलकावरती आपण बघूया तर 24 धावा आहेत. तिसरं षटक मैदानामध्ये सुरू आहे. थोडंसं लांबलेलं होतं, मात्र संपलंय आणि या बरोबरीनंच 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत मात्र 24 आणि आता शेवटच्या षटकाचा विचार केला तर तिथे धावा बनवाव्या लागतील तब्बल 65-66, तब्बल 66 धावा बनवायच्या आहेत 6 चेंडूमध्ये. आणि मला वाटतंय हे आव्हान खूपच अवघड आहे. इतकी मजबूत पकड या सामन्यावरती घेतलेली आहे पिसेवाडी संघानं. एखादा खेळाडू गेम चेंजर ठरू शकतो क्रिकेटमध्ये. T20 क्रिकेट असू द्यात, वन डे क्रिकेट असू द्या, टेस्ट क्रिकेट, एखादी मोठी इनिंग त्या सामन्याचा पूर्ण चेहरा बदलून टाकते. 6 धावा. तर चला एक मोठी स्पर्धा आपण या मैदानामध्ये संपन्न करतोय. MD असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर यशवंतराव कुलकर्णी साहेब यांचा वाढदिवस. 1,25,000 रुपयाचं बक्षीस असलेली स्पर्धा इथे आपण बघतोय. तर अशा अनेक स्पर्धा या भविष्यामध्ये देखील पुढच्या सीझन मध्ये देखील आपण बघणार आहोत. मला वाटतं या स्पर्धेबरोबर माझा तरी क्रिकेटचा हा हंगाम पूर्ण होतो. जुलै महिन्यामध्ये शेवटची स्पर्धा श्रीपूरची सुपंत चषक केल्यानंतर विश्रांती मिळते. जुलै, त्याच्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा हंगाम सुरू होतो. 2-2.5 महिन्याची ही विश्रांती आहे उद्यापासून. हंगामातला उद्या माझा शेवटचा दिवस असेल. तर नवीन हंगामामध्ये एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. ती म्हणजे 4 नोव्हेंबर 2024 रोजी माळीनगर या ठिकाणी गहिनीनाथ प्रतिष्ठानचा माळीनगर चषकचं आयोजन करण्यात येते. 1 लाख रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस, 70,000 रुपये दुसरा क्रमांक, 25,000 तिसरा आणि 25,000 चौथा. गहिनीनाथ प्रतिष्ठान माळीनगर चषक आपण 4 नोव्हेंबर पासून अनुभवणार आहोत. तर इथे मोठा विजय पिसेवाडी संघाचा, अत्यंत देखणा विजय, अत्यंत मोठा विजय आणि दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश झालाय. यानंतरची मॅच लगेच सुरू होणार आहे आणि आम्ही विनंती करतो क्षेत्ररक्षणासाठी चला सुदाम खोडदे साहेब आणि त्यांचा अर्थातच नगरसेवक राहुल अप्पा 11 संघ आपण ताबडतोब मैदानामध्ये या. सलामीची जोडी बाळवणी संघानं लगेच पाठवा, विना विलंब, कुठे विलंब नाही. आम्ही आपल्याला सूचना केलेल्या आहेत. विदिन 2 मिनिट मॅच सुरू झाली पाहिजे.
निखिल मिस्कर सरांना विनंती, आपण या स्कोअर वरती. आतापर्यंत आपण आदरणीय शंकर पवार सरांना बघितलं, स्कोरर म्हणून ते काम करतायत, अंपायर म्हणून कसं काम करतायत, बरोबर कॉमेंटेटर तर ते आहेच आहे, ऑलराऊंडर चतुरस्त्र सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व आहेत शंकर पवार सर. आणि आता ते कॉमेंट्रीला येतील. तर सुपरस्टार आयकॉन प्लेअर सोलापूरचा अभिमान आयुब शेख यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. आज आयुबचा खेळ देखील आपल्याला बघायचा. आम्ही आयुबला विनंती करतो की आपण या आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. मुंबई गाजवली आयुबनं, परंतु सोलापूरचा आयुब आपल्याला अभिमान आहे की आपल्या जिल्ह्याचा सुपुत्र आहे. आज ॲज अ आयकॉन आयुब शेखला आपण या मैदानामध्ये बघणार आहोत.